हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काटकुट वाट मंदी पोचते त्याला, रगत निगल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निगल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. त्या रात्रीची एक्साइटमेंट काही वेगळीच असते जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुमचा उद्याचा दिवस कमाल असणार आहे. शाळेच्या सहलीची आदली रात्र आठवते का? येस, करेक्ट. मीही इतकाच एक्सायटेड होतो कारण मला माहीत होतं की उद्याची सकाळ रोमांचक, सरप्राइजेसने भरलेली आणि भारावून टाकणारी असणार आहे. सो या वेलकम बॅक मित्रांनो. मला माहीत आहे तुम्ही मला अजिबात मिस करत नव्हता. सो तुम्ही मला अगदीच विसरून जाऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या समोर आलो आहे. थंबनेलवरून आत्तापर्यंत ओळखलं असेल की मी चाललो आहे देवकुंड वॉटरफॉल पाहायला. दिवसभर काम करून थकलेला हा देह घेऊन 10:30 वाजता मी घरातून बाहेर पडलेलो आणि आम्ही सगळ्यांनी ह्या टेम्पो ट्रॅव्हलरने देवकुंड वॉटरफॉलकडे जायचा रस्ता पकडलेला. ड्रायव्हर काका नॉनस्टॉप गाडी चालवत होते म्हणून आम्ही 15 ते 20 मिनिटाचा मध्ये ब्रेक घेतलेला. सुमारे 1:30 वाजता आम्ही गरमागरम चहा आणि भजी खात होतो. भज्यांचा आस्वाद घेत घेत आम्ही इथेच रमलेलो, पण आम्हाला पुढे देखील जायचं होतं म्हणून निघणं आवश्यक होतं. फक्कड चहा पिऊन आमचे ड्रायव्हर काका एकदम चार्ज झाले आणि त्यांनी जी काय गाडी मारली ते आम्ही 3:30 वाजता आमच्या बेस विलेजकडे पोहोचलो होतो. देवकुंड ट्रेकचं बेस लोकेशन म्हणजे भीरा गावात आमचं आगमन झालं होतं. मुंबईवरून 125 किलोमीटर आणि पुण्यावरून 100 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे. इथल्या होमस्टेच्या गच्चीवर आम्ही 5 वाजेपर्यंत आराम करायचा निर्णय घेतला. खरं तर आम्ही आराम केला हे बोलणं खूपच चुकीचं ठरेल, कारण माझ्यासोबतची टवाळकी पोरं, मुसळधार पावसाचा आवाज आणि इथल्या मच्छरांनी आम्हाला झोपू काही दिलंच नाही. हात पाय तोंड खाजवत खाजवत 5 कसे वाजले आम्हाला अजिबात कळालं नाही. सकाळी सकाळी आमच्यासमोर ठेवला गेला हा पोहे आणि चहाचा टिपिकल नाश्ता. पण कोण का जाणे भूक मला इतकी लागली होती की 3 प्लेट पोहे मी फस्त कधी केले मलाच कळालं नाही. 5:45च्या दरम्यान आमचं एक ब्रीफिंग सेशन घेण्यात आलं आणि आम्ही ट्रेकच्या दिशेने चालू लागलो. हा आहे देवकुंड ट्रेकचा स्टार्टिंग पॉईंट. इथे आम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिले गेले आणि आम्ही आमच्या ट्रेकचा शुभारंभ केला. सगळीकडे भन्नाट शांतता पसरली होती. पक्ष्यांचा आणि रातकिड्यांचा आवाज कानावर सतत पडत होता. काही पॅचेस चिखलाने भरलेले होते. लहान लहान झरे रस्त्याच्या कडेने वाहत होते आणि रिमझिम पाऊस देखील पडत होता. पंधरा ते 20 मिनिट आम्ही पुढे चालल्यावरती अगदी जंगल सफारी करतोय की काय आम्ही असा फील आम्हाला येत होता, आणि तोही ह्या लाकडी ब्रिजमुळे. ह्या पुलाच्या काढून झरे वाहून जात होते. 5 मिनिटं पुढे आम्ही चालत गेलो आणि आम्हाला हे छानसं खोपटं दिसलं आणि काही दुकानं देखील रस्त्यात होतेच. अगदी पहाटेची वेळ होती म्हणून एकही माणूस इथे उपस्थित नव्हता. ह्या ट्रेकची खरं तर खासियतच ही आहे की प्रत्येक वळणावरती फोटोजेनिक स्पॉट्स आहेत. जसं हेच पहा ना, ही सुंदर नदी सुमारे 45 मिनिटं चालल्यावरती आपल्याला लागते आणि ही जागा अशी आहे की ह्याच्या पुढे आपण जाऊच नाही असं आपल्याला वाटतं. त्याचप्रमाणे ह्या बाईने रेनकोट काढलेला आहे
म्हणजे आता पाऊस येणार. मी कधीपासून हेच करते, मी घातलं की पाणी पाऊस येत नाही, मी काढला की पाऊस येतो. तेच चाललंय आमचं. बाय द वे, तू एक न्यूज ऐकलीस काय? आपला जो हिरो आहे आपल्याला गाईड करतोय ना, तो बोलतो अजून ट्रेक चालूच झाला नाही. 1 तास आपण चालतोय आणि ट्रेक नाही चालू झालाय. अजून 50 मिनिटचं वॉकिंग आहे. तिकडे मी बोर्ड बघितला, सो मे बी लवकर येईल. काय लवकर? फसलो गेलो मी. रिसर्चच केला नाही. मला काय वाटलं देवकुंड काय तिकडे बसने घेऊन जातील, 10 मिनिटं चालायचं असेल, धबधबा बघायचा निघायचं. ट्रेक कसला पण सांगायला पाहिजे ना ट्रेक आहे म्हणून. देवकुंड वॉटरफॉल. आय थिंक दॅट ट्रेक शुड डू. प्रत्येकाने ट्रेक केला पाहिजे, त्याने करून आपल्याला बारीक सारी गोष्टींची किंमत कळते. कसली किंमत? हवामानाची, एन्व्हायरमेंटची, पाण्याची, खाण्याची, सगळ्याची. ती गाडीत बसून नाही करणार काय? हा, सुंदर सुंदर अप्रतिम दृश्य. दीड तास आम्ही फक्त चालत होतो. अधूनमधून ही पानं आमच्या शरीराला आपटून जात होती, पण तसा काही मला फरक पडतच नव्हता, कारण मी ऑलमोस्ट गिव्हअप करायच्या मनस्थितीत होतो. इतक्यात माझ्यासमोर हे दृश्य आलं. डोंगरावरून हे झरे वाहत होते आणि नदीला जाऊन हे एकरूप होत होते. काय सुंदर फ्रेम होती. पावसाने खरं तर ह्या सगळ्या माझ्या एक्सपिरियन्सला कॉम्प्लिमेंट केलं होतं. हे सगळं पाहून जणू एक बूस्टर मिळाला आणि मी पुन्हा एकदा देवकुंड वॉटरफॉलकडचा प्रवास चालू केला. काही वेळ पुढे चालल्यावरती आम्हाला हा लोखंडी ब्रिज दिसला. हा एक्सपिरियन्स देखील थ्रिलिंग होता. घामाघूम आले 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 आले. बसलो रे बसलो की येत आहे. चिक्की खायची का तुला? चिक्की चिक्की रो नाही. येस, आय एम रेकॉर्डिंग. दोन तास आम्हाला चालून ऑलरेडी झाले होते, पण अजून काही वॉटरफॉल आला नव्हता. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मी रस्त्याच्या कडेला बसून राहिलो होतो आणि अगेन गिव्हअप करायचे सेम थॉट्स माझ्या मनात येत होते. पण मागे वळून बघताच हा पठ्ठा माझ्या नजरेत पडला. उड्या मारत मारत एकदम चपळतेने हा आमचा छोटा धोन चालत होता. याचं नाव देखील युनिक आहे, वरेण्यम. येस, असं नाव अजून तरी मी कधी ऐकलं नाही. बट हा पोरगा पण तेवढाच युनिक होता. अख्ख्या रस्त्यामध्ये कुठेही बसला नाही, कुठेही त्यांनी आराम केला नाही. सो खरं तर आमचं मनोबळ ह्यालाच बघून वाढत होतं. यापुढे अगदी 10-15 मिनिटाचा रस्ता होता आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो होतो. ॲट द एंड सगळं काही जो थकवा होता तो ह्या धबधब्याला पाहून माझा एकाच क्षणात निघून गेलेला. समोर जे पाहत होतो ते अशक्य सुंदर होतं. डोंगराला चीर देत हा धबधबा खाली वाहत होता. ज्या क्षणी आम्ही या धबधब्याकडे पोहोचलो तेव्हा मुसळधार पाऊस चालू झालेला. मग काय, आम्ही सगळ्यांनी आमचे रेनकोट्स काढले आणि सगळे या पावसात चिंब भिजू लागलो. एक एक करून आमच्या टीममधले सगळीजणं ह्या पाण्यात उतरू लागले होते. सो मीही पाण्यात उतरलो. पण काय सांगू, अगदी 10 मिनिटात
मजा मारत असताना माझ्या पायात एक मोठा गोळा आला. हीच आहे ती क्लिप जेव्हा अगदी एक्साइटमेंटने मी एक फोटो काढायला हा फोन हातात घेतला होता आणि त्याच क्षणी माझ्या पायात गोळा आलेला. सो अनफॉर्च्युनेटली मला त्या पाण्यातून बाहेर यावं लागलं. बट बाहेर बसून देखील एव्हरीथिंग वॉज जस्ट वर्थ इट. मी पाण्यात मजा मारू शकत नव्हतो तरीसुद्धा त्याचं रिग्रेट माझ्या मनात नव्हतं, कारण का मी त्या धबधबाच्या समोर बसून आय जस्ट टेकिंग इट इन. बरं, या ट्रेकनंतर सुमारे 3 दिवस लागले माझा पाय भराव व्हायला. म्हणजे त्या क्रॅम्पची इंटेन्सिटी तुम्हाला कळालीच असेल. इथे पाण्यात सगळ्यांचं घेऊन झाल्यावरती आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जाताना आम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल देखील पाहायला मिळालेला. परतीच्या प्रवासाचं जास्त काही शूट मला करता आलं नाही, कारण का एकतर मी लंगडतच जात होतो. सो 2 तासाचा डिक्लाईनचा ट्रेक अगदी 2.5 आवर्स चालला. सो येस, फायनली माझा ट्रेक संपला होता आणि आम्ही पुन्हा होमस्टेमध्ये पोहोचलो होतो. फटाफट फ्रेश झालो आणि आमची पंगत बसली. मसालेदार झणझणीत जेवण जेवलो आणि तातडीने आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो. सो या असा होता माझा देवकुंड वॉटरफॉल ट्रेकचा एक्सपिरियन्स. आय होप तुम्हाला देखील हा प्रवास आणि व्लॉग व्हर्च्युअली एन्जॉय करता आला असेल. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जाता जाता अ बिग शाउट आउट टू सर सह्याद्रीची आणि ट्रेकर्स क्लेन फॉर ऑर्गनायझिंग दिस इव्हेंट अलॉंग विथ ऑल दिस ब्युटिफुल पीपल.